रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। मी ठीक आहे, मजेत आहे, तुम्ही ठीक असाल, मजेत असाल? त्यांनी विचारलंय का? नाही विचारलं तरी आपलं काम सांगायचं, पुढचं बोलत होतं नको रे। तर जे ही दूध पावडर होती ना, खूप दिवसापूर्वीची आणि याची तळेचं पॅकेट होतं दूध गुलाबजामचं, जे बनवण्यात आलेलं नव्हतं। मध्यंतरी आई आली त्या दिवशी त्यांनी थोडेसे गुलाबजाम बनवले होते। आज मला असं वाटलं की खूप दिवस झालं गोड नाहीये काही घरामध्ये, म्हणून बनवावं म्हटलं म्हणून बनवले। तर हे खूप सारं पीठ होतं, मला वाटतं हे दोन्ही मिळून ताटाचं 100 ग्रॅम वगैरे वजन असेल आणि बाकीचं हे 500 ग्रॅमचं तरी पीठ असेल। 500 ग्रॅम होतं म्हणून मग मी अंदाजे ह्या पातेल्याने 1.5 पातेलं साखर घेतली, म्हणजे अंदाजे 1.5 किलो वगैरे साखर असेल आणि तेवढंच पाणी पण घातले, भरपूर सारं अंदाजे घेतलेलं आहे। आणि ही दूध पावडर आणि हे दोन्ही मिक्स करून गुलाबजाम बनवायचं काम चाललेलं आहे। आता बघूया त्याची टेस्ट कशी होती। आता तळलेले तर एवढे आहे तिथे सध्या आता, आणि जरा बारीक बारीक शेप मध्ये करायला पाहिजेत गुलाबजाम। नंतर हे माझं पोरगं काही करू लागत नाही, मग मी उरकायसाठी पण जरा मोठे मोठे करते, पण त्यांना ते आवडत नाहीत मोठे मोठे घ्यायच्या ह्यांनी। आता शेवटात आपण पाक वगैरे बघूया, पाकामध्ये घातलेलं आहे थोडंसं केसर आणि आता घालूयात विलायची पावडर। पण मी विचार केला होता की थोडंसं ह्याच्यावर जी येतं, कसला मोबाईल आहे, ब्लर ब्लर दिसते काय दिसतोय, त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर पण घालूया, चांगला उकळून देते। ही आहे विलायची पावडर, यात घातलेले आहेत केसर। केसर खरं तर पाण्यात घालायला पाहिजे होतं आधी दुधात, विलायची पावडर घातली। हॅलो, हे करू लागली शिव, मला एकटीला खूप वेळ लागत शिव हे करायला। खूप वेळ लागू दे मग, अरे लय वेळ लागत, अरे लागू दे मग, माझ पानं करू नको रे, मोज घ्या। मी जाणार आहे आता, आता नाही जायचं, आता नाही जायचं, करू लाग, फक्त करू लाग, बाकी काहीच नाही करायचं। नो, तुझ्यासाठी हिंडण्यात एवढा वेळ गेला आतापर्यंत, गेला का नाही? अरे मी जर कॉलेजला गेलो नाही तर मग तुझी मर्जी आहे, ती तुझी लाईफ आहे, हाताने खराब करायची का नाही करायची, तर चांगली करायची। आमचं काही जाणार नाही, आम्ही आतापर्यंत तुला शिक्षण दिलं, शाळेत एवढा खर्च केला आम्ही तुझ्यावर, एक कचऱ्यात घालवायचे, लाईफ मध्ये काहीतरी सेट करायचे ते तुझं तू ठरवायचं, आम्ही काहीच नाही करू शकत। आता इथून पुढचं सगळं तुझ्या हातात आहे, आम्ही काय करणार? बर, मी काय सांगू तुला, बरोबर आहे का नाही? लाईफ तुझी, अनइझीवर तुझ्यावर आहे सगळं। आता हे गुलाबजामचं अजून काय ह्याचं काय करावं रे शिव? ती पावडर जी आहे त्याच्या पावडरचं काय करावं? कॉफी बनवून 5 लोकांना पाहुणे आले घरी, त्याची कॉफी असते का? बावरे, अरे पाण्यात ती टाकल्यावर दूध होते, ते फ्रीज मध्ये नेऊन ठेव, बरोबर, त्याचं नंतर करू नेक्स्ट टाइमला काहीतरी, आता काय नको करायला। आता ते एवढं झाले, लय झाले गुलाबजाम आता त्याच्यामध्ये, ओव्हर पॉझिटिव्ह झाले। काल कोण जिंकलं? इंडिया। इंडिया जिंकली, वाटलं नव्हतं जिंकणार, तरी जिंकली, पण जिंकली। तू जागा होता का? शेवटचे 10-12 ओव्हर झोपलो मी। तर गुलाबजाम करून करून उभा राहून करून मला कंटाळा आला, माझा आवडता पिक्चर लागला होता, म्हणून मी सोप्या दिवाणवर येऊन बसले आणि गुलाबजाम करायला लागले। तर माझा आवडता जो पिक्चर लागलेला आहे ना, तो टी व्हीवर आता दिसेल। तुम्हाला जर कोणाला आवडला असेल किंवा मला कळलं असेल की हा कुठला पिक्चर आहे, साऊथचा पिक्चर आहे गोल्ड माईनचा, तर तो जर तुम्हाला कळला असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता गुलाबजामची पुढची प्रोसेस आपण पाहूया। माझे गुलाबजाम कुठे? गोरे गोरे, इकडे बघा आता तू, मला नाही बघायचं, तुझ्या कलर सारखेच केलेत गुलाबजाम। पाक झाला तयार, कसं केसर दिसते, अजून मी पडले जरा। अरे मम्मी हे टाक राव अजून, ओके कसं काय टाकू? हे बघ, ह्यात आणि ह्यात किती फरक आहे, ती काळ पटकन काळ व्हायला लागले, अजून काळ होऊन द्यायचं असते। नको नको, काळे नाही चांगली दिसत, रोग शिजल्यात आतून। अरे खायचं असतं, दिसायचं। तर याने गुलाबजाम तळायला घेतले आणि थोडेसेच राहिले होते, म्हटलं चला आपण जाऊन निवांत बसूया। मग मी निवांत जाऊन बसले, म्हटलं हा पुढचे काही 7-8 असतील ते तळून घे। नंतर बघितलं तर हाही माझ्यासोबत सोप्यावर दिवाणवर बसायला आला। तर ह्यानी बर्फ खूप सारा ट्रेमध्ये आणि दुसऱ्या आईस बॉक्समध्ये खूप सारा बर्फ केलेला होता, आणि तो बर्फनी हा चेहऱ्याला काय देत होता, याला काय म्हणतात,
मसाज म्हणा किंवा ते आईसचं करत होता. आता जे मोबाईलवर आईस स्पेशल करत होता, आईस स्पेशल करत होता. आता मला पण सांगितल्यावर माझ्या तर लक्षातच राहत नाही. ते बर्फ किती थंड लागतो, त्यामुळे मी असलं काही उद्योग करत नाही. पण बऱ्याच प्रमाणात तो श्वास रोखून हे करत होता. त्याला थोडेसे पिंपल यायला लागलेत, पण पिंपल आता ह्या वयात येतात, पण तो फोडतो आणि फोडायला नाही पाहिजे, पण तो ऐकत नाही. काय करणार आहे ना आपण, आता पप्पा पण बोलतात त्याला, पण तो ऐकत नाही. तर बाई परत जाऊन बघितलं, म्हणलं काय वास येतो ह्याच्यामध्ये. तर कुकरमध्ये काळे काळे त्यांनी कढईमध्ये गुलाबजाम 3 करून ठेवलेत, काळे काळे भंगार. 3 वायाला गेले ना गुलाबजाम. निव्वळ नाला एक पोरगा जन्माला घातलेला आहे मी. पण चालतंय आता, ठीक आहे. दरवेळेस किचनमध्ये काहीतरी लोडबुड करायला जातो आणि काहीतरी उद्योग तो करून ठेवतो. म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या. 3 आमच्या तिघांच्या नावाची वव्याणी गेली म्हणून आपण सोडून देऊयात, उतरून टाकले असं समजूयात थोडं क्यात. मग नंतर पाक ह्या डब्यामध्ये काढला. पहिला तर डबा स्वच्छ घासला, पहिले गुलाबजाम टाकले आणि गुलाबजाम नंतर थोडा थोडा करून तो पाक त्याच्यामध्ये बी टाकला. कारण मला कढई तोपर्यंत हा झोपी गेला होता आणि मी एकटी कशी उतरून टाकणार ना, म्हणून मग पळीने पहिला वतला आणि त्याच्यानंतर मग मोबाईल बंद केला आणि त्याच्यामध्ये नंतर सगळा पाक वतला. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कीप सपोर्ट ठेवा.